महाराष्ट्रामध्ये याआधी कधी असं जातीवादाचं विष नव्हतं। ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली। जातीवादाचं विष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे असं राज ठाकरे म्हणाले। जातीचं राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले। आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे। मी इतकी वर्ष या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो, या जातीपातीतनं काही होणार नाहीये। हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे मतं देतील देखील, पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी, आणि हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं। मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारी जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे। किती आवडलेलं काही असलं, किती आवडता पक्ष असेल ना, तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं, काय होणार महाराष्ट्राचं? आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत, तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल। खून खराब